बसायला पाहिजे सोन्या. हा ते आवाज दिन घरापासून गेला ना. किडे खाऊ लागला रोज किडे. नाही पेटी चालूच नाही त्याची, रियाज करत राहतो तो. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अरे मी 100 किलोमीटर मोटरसायकल फिरून आलो हवेमध्ये. धुळे ते दोडायचे ते लोहगाव, ते आमच्या गुड्डू भाऊच्या गावाला. तिथून इथे आलो शेणखेड्याने. 100 किलोमीटर मोटरसायकल फिरलो. मग चिचा बोर सगळं खाऊन आलो. एवढं खाऊन मी आज बसत नाही रे. ते मुक्ताबाईची कृपा आहे. सर दुसरं काहीच नाही. बाबाची कृपा आहे, मुक्ताबाईची कृपा आहे. आणि मी सांगितलं सर, माझं जे आवाजाचं मशीन आहे ना ते स्पेशल फिट आहे. हे आपण जे खातो नाही आंबट चिंबट, हे मशीन वेगळं आहे आणि ते आवाजाचं वेगळं आहे. त्याच्यामुळे या खायचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही सर. माझा काहीच परिणाम होत नाही, कृपा आहे त्याची. आणि ज्या दिवशी आवाज गेला त्या दिवशी मी सांगेन मी इथे नुसता झोपतो. हे भावगती दोंगे सर सांगतील आणि प्रवचन आमचं दोधो अण्णा करेल. आणि नाही केलं दोधो अण्णा प्रवचन जर नाही केलं तर बाबा काय म्हणतील तुम्हाला सांगू का, दोध्या करतो का काही पाहतो म्हणते की नाही. बाबा असंच म्हणत. हा म्हणजे मी बाबाच्या वाणीतून बोलतो. मी माझ्या खिस्तीने सांगत बाबा. आणि नाही तर बाबा नाही केलं प्रवचन येणं तर समजा देतो मी तुमच्या हातात. हां अण्णा आमचं कसं एक ज्येष्ठ बंधूसारखं असं चालते. ते ज्येष्ठ बंधू आहे, मी कनिष्ठ आहे. हां मग बरं. मग तुम्हाला लहान म्हणाला तुमचं लग्न करू वाटतं पण हाय. मग ज्येष्ठ तर काय तुकोबऱ्यांचं एक अभंग आहे, चला जाऊ द्या. खालीच मशीन बसेला बरं, डीपी बसेला खाली. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. म्हणजे या ठिकाणी भक्तीतलं मर्म जाणावं लागतं. आता ह्या गोकुळाच्या गोपी होत्या, ह्या कोणा कॉलेजमध्ये शिकल्या होत्या का? कोणत्या कॉलेजमध्ये शिकल्या का? सर्व गोपी आळाणी होत्या. पण केवढा अष्टसात्विक भाव होता. भक्तीची पराकाष्ठा होती बरं. म्हणजे त्यांना आता आपलं तर कसं असते, काही लोकांना कधी सुतक पडलं तर जाऊ द्या बरा 13 दिवस देऊन राहण्याचा कुठं केला म्हणता की असं. 13 दिवस देऊन राहण्याची कटकटच नाही आता. म्हणजे देऊन राहण्याचीच नाही असा प्रकार आहे. पण गोपीचं असं नाही. जर गोपींनी पाहिलं आणि जर भगवान नाही दिसले तर या गोपी एकमेकीला विचारायच्या, अरे बाजूले कोण गली गयो श्याम बता दे सखी.